नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या भागाला. शिव आणि देव शॉक होऊन तिच्याकडे पाहत होते. हे तुझ्याकडे कसं आलं? ममतानं विचारलं. पार्टीमध्ये ती हुंदका देत बोलली आणि देवला लगेचच क्लिक झालं की गेटवरती गाथा जेव्हा त्याला धडकली तेव्हा ते तुटलं असणार. मग हे तू रिसेप्शनवरती का दिलं नाहीस? शिवनं विचारलं. मला वाटलं हे डॉक्टरांसाठी महत्त्वाचं असेल म्हणून हे त्यांनाच द्यावं म्हणून मी आले होते. सॉरी. तिला पुन्हा भरून आलं आणि ती रडतच तिथून निघून गेली. गाथा, वेट गाथा. शिव तिच्या मागे लगेच गेला. शिट. देवनं स्वतःवरतीच राग व्यक्त करत तिथून मग तो केबिनकडे निघून गेला. गाथाने रडतच पार्किंगमधून तिची स्कूटी काढली. गाथा गाथा ऐक ना. शिव तिच्या जवळ येत बोलला. नो. जितकं ऐकायची सहनशक्ती होती तितकं ऐकलं, आता अजून नाही. आणि प्लीज मला हर्ट करू नका, ती डोळे पुसत बोलली. गाथा, आय एम सॉरी. देवकडनं मी तुझी माफी मागतो. ते मला एवढे हार्श का बोलले? मी तर त्यांचं लॉकेट परत द्यायला आले होते. त्यांच्याबद्दल आदर वाटतो म्हणून मैत्री करण्यासाठी आले होते. आशू बरोबर बोलत होती की डॉक्टर खूप रूढ आहे, नको त्याच्या वाटेला जाऊ. पण मी मूर्ख आहे, तिचं ऐकलं नाही आणि आता रडतीये. येणारे जाणारे सगळे त्यांना पाहत होते. इकडे देव पण त्याच्या केबिनच्या विंडोमधून त्यांनाच पाहत होता. गाथा, तू शांत हो ना आधी. बघ सगळे कसे बघतायत तुला. आपण केबिनमध्ये जाऊन बोलूयात का? बघू दे. आणि मी सगळ्यांना सांगणार आहे की या डॉक्टरकडे अजिबात जाऊ नका, त्याला बोलायची तमीज नाही. बदतमीज डॉक्टर. तिच्या बोलण्यावरती हसावं की रडावं हेच शिवला कळेना. ती रडत होती म्हणून त्याला वाईटही वाटत होतं आणि ती असं बालिश बोलत होती म्हणून त्याला हसूही येत होतं. ओके, नो प्रॉब्लेम. तुला हवं ते कर, पण आधी रडणं बंद कर. तुझा मेकअप खराब होतोय. मी मेकअप करत नाही. ओह रिअली? तरी तू इतकी सुंदर दिसतेस. वाव. तुझ्या सौंदर्याचं राज तरी काय? प्रेम. एवढं बोलून ती तिथून निघून गेली आणि शिव नाराज होऊन पुन्हा हॉस्पिटलमध्ये आला आणि तडक देवच्या केबिनमध्ये गेला. ममता ही त्याच्या मागे आली. देव त्याच्या चेअरवरती शांत बसला होता. झालं तुझं समाधान? काय काय बोलत होतास तिला? किती रडली ती तुझ्यामुळे? तुझा प्रॉब्लेम काय? शिव चिडून बोलला. तू देवला का दोष देतोयस? सगळी चूक त्या मुलीची आहे, ममता बोलली. ओह रिअली? काय चूक आहे तिची? याचं हरवलेलं लॉकेट परत करायला आली ही चूक आहे का? शिव बोलला. तिला जायला सांगितलं तेव्हा तिने येण्याचं खरं कारण का सांगितलं नाही? नाहीतर लॉकेट रिसेप्शनवर ठेवून गेली असती तर हे सगळं झालंच नसतं, ममता बोलली. तिनं सांगितलं ना, तिला वाटलं हे लॉकेट देवसाठी महत्वाचं असेल म्हणून स्वतः त्याला द्यावं. यात तिचं काय चुकलं? तिच्या वयाप्रमाणे ती असाच विचार करणार ना. पण हा तर मोठा आहे, यानं विचार करायला नको का की आपल्याला भेटायला आलेल्या लोकांशी कसं बोलावं? ठीक आहे, हा स्ट्रेसमध्ये होता म्हणून काही माणुसकी विसरावी. मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती देव. ती मुलगी थोडी अल्लड आहे, बालिश आहे हे माहीत असून सुद्धा तू तिच्याशी असं वागलास. सगळ्यांसमोर तिचा अपमान केलास. तिनं ऐकून घेतलं म्हणून. नाहीतर तुलाही माहीत आहे ती भांडायला लागली तर किती रिॲक्ट होते. देव नुसतं शांत बसून ऐकत होता. जाऊ दे, मी हे कुणाशी बोलतोय म्हणा. तुला कधी कुणाचं मन जपता आलंय का? आणि त्यातल्या त्यात एका मुलीचं? बरोबर म्हणाली गाथा, बदतमीज. असं म्हणून शिव त्याच्या केबिनमधून निघून गेला. देव, तू त्यांचं बोलणं मनावर घेऊ नकोस. सगळी चूक ना त्या मुलीची आहे. आधीच रिसेप्शनवर सांगितलं असतं तर, ममता बोलली. ममता प्लीज गो. मला या संदर्भात काही बोलायचं नाही प्लीज. देव थोडं थंड नजरेनं तिच्याकडे पाहत बोलला. ऑल राईट. ममता मग तंतनत तिथून निघून गेली. हॅलो, माझ्या आजच्या सगळ्या अपॉइंटमेंट्स कॅन्सल कर, देवनं लँडलाईनवरती फोन करून सांगितलं. त्यानं लॉकेट पुन्हा हातात घेतलं. ते ज्या जागी तुटलं होतं तिथे थोडं जोडलेलं दिसत होतं, म्हणजे गाथानं ते जोडूनही घेतलं होतं. हॅलो माई. त्यानं माईला फोन केला. देव, मिळालं का लॉकेट? हो. कुठे होतं? जिथे होतं तिथे सुरक्षित होतं. देव लॉकेटला पाहत बोलला. बरं झालं मिळालं. तू गेल्यावरती ना मी रमाने सगळं घर शोधलं बाबा. आम्ही दमलो पण नाही सापडलं.
ओके, आराम कर, नंतर बोलतो. हो. मग त्यानं फोन ठेवून दिला. इकडे, हाऊ डेअर ही, समजतो कोण स्वतःला तो? मी काय अशी तशी मुलगी वाटले का त्याला? सगळ्यांसमोर किती आणि काय काय बोलला मला. मी अजिबात त्याच्याशी बोलणार नाही. गाथा समोर बसलेल्या आशूला सांगत होती, कारण दोघेही एका कॅफेमध्ये बसल्या होत्या. सांगितलं होतं मी तुला, नको त्याच्या नादी लागूस. पण तुझ्या डोक्यावरती तर प्रेमाचं भूत चढलं होतं ना. बरं झालं ते अशा प्रकारे उतरलं, आशू बोलली. खरंच यार, तो प्रेमच काय मैत्रीही करायच्या लायकीचं नाही. आयुष्यात तर मी पुन्हा त्याचं तोंडही पाहणार नाही, गाथा रागानं बोलली. गुड, आता जाऊ दे तो विषय. चल पिक्चर पाहायला जाऊ, तुझा मूड ठीक होईल. नको यार, माझा मूड नाही. अगं मूवी पाहून मूड बनेल तुझा. तुझ्या आवडत्या हिरोचा मूवी लागलाय, पुष्पा. चल ना, आशू बोलली. ठीक आहे, पण तिकीट्स मिळतील, चल. मग दोघीही मॉलमध्ये पिक्चर पाहायला आल्या. त्यांनी तिकीटं घेतली आणि त्यांच्या सीटवर जाऊन बसल्या. बाजूला एक 40-50 वर्षांची एक स्त्री तिच्या मुलीला घेऊन पिक्चर पाहायला आली होती. मूवी सुरू व्हायला थोडा वेळ होता आणि त्या बाईला छातीमध्ये कळ उठली आणि ती जोरजोरात श्वास घेत जमिनीवरती चोळू लागली. आई, आई काय झालं? ती मुलगी घाबरून बोलली. काय झालं? गाथाने त्या मुलीला काळजीनं विचारलं. माहीत नाही. आई, आई बोल ना, काय झालं? आशू, आशू अगं पाणी दे ग. हे घे. मग गाथानं त्या बाईंना पाणी पाजलं. सिक्युरिटी गार्ड आले आणि थिएटरमधील सगळ्या लाईट्स ऑन केल्या. यांना अटॅक आलाय वाटतं. बाजूला उभे असणाऱ्या लोकांमधून एक आवाज आला. आई, ती मुलगी घाबरून रडायला लागली. रडू नको, आपण डॉक्टरकडे जाऊ. मदत करा प्लीज, गाथा बोलली. मग गार्डनं त्यांना उचलून लगेच थिएटरच्या बाहेर आणलं. लिफ्टने खाली येत त्यांनी एका टॅक्सीमध्ये त्यांना ठेवलं. ती मुलगी तिच्या आईसोबत बसली. दादा, जवळच्या हॉस्पिटलमध्ये घ्या, गाथा टॅक्सीमध्ये बसत बोलली. ड्रायव्हरने गाडी लगेच स्टार्ट केली आणि भरधाव वेगानं पुढे घेतली. आशू टॅक्सीच्या मागे स्कूटीने येत होती. टॅक्सी देवांशच्या हॉस्पिटलमध्ये आली. ड्रायव्हरने लगेचच आत जाऊन स्ट्रेचर बोलावलं. सोबत 2 कंपाऊंडर आले. त्या बाईला स्ट्रेचरवर ठेवून आत आणलं. काय झालं यांना? रिसेप्शनवरती असणाऱ्या नर्सनं विचारलं. अटॅक आलाय वाटतं, ड्रायव्हर बोलला. अरे देवा, इमर्जन्सी आहे, देवांश सरांना कळवा, नर्स बोलली. माझी आई ठीक होईल ना? ती मुलगी रडत बोलली. डॉक्टर तपासतील त्यांना बाळा, नर्स बोलली आणि स्ट्रेचर इमर्जन्सी वॉर्डमध्ये घेऊन गेली. आई, ती मुलगी रडतच बाहेर थांबली. नको रडूस बाळा, तुझी आई ठीक होईल, गाथा त्या मुलीला सांत्वना देत बोलली. माझी आई कधीच आजारी पडत नाही ताई, अशी अचानक कस काय आजारी पडली? ती मुलगी रडत बोलली. तितक्यात देवांश तिथं आला. त्यानं गाथाला पाहिलं तर तिनं त्याला पाहून दुसरीकडे मान फिरवली. देव वॉर्डमध्ये गेला. नको टेन्शन घेऊ, सगळं ठीक होईल. आता जे डॉक्टर आत गेले ना, ते डॉक्टर देवांश आहेत, फार हुशार आहेत ते तुझ्या आईला काही होऊ देणार नाहीत. तुझ्या घरी फोन करून कळव, तुझे बाबा येतील. आम्हाला कुणी नाही. म्हणजे? बाबा जाऊन 5 वर्षे झाली. कामाच्या शोधात आई मला घेऊन मुंबईत आली. आम्ही झोपडपट्टीत राहतो. आज माझा वाढदिवस आहे म्हणून चित्रपट पाहायला आलो होतो. मला कुणीच नाही, ती मुलगी रडत बोलली आणि गाथाला फार वाईट वाटलं. हे हॉस्पिटल फार मोठं आहे, इथे खूप पैसे लागतील. माझ्याकडे पैसे नाहीत ताई, माझ्या आईला ते बरं करतील ना? ती रडत बोलली. डोंट वरी, हे डॉक्टर पैसे घेत नाहीत, तू रडू नकोस, गाथा तिला धीर देत बोलली. गाथा, तेवढ्यात आशू तिथे आली. काय झालं, कशा आहेत त्या काकू? आतमध्ये येत, गाथा बोलली. तेवढ्यात आतून नर्स बाहेर आली. मॅडम, माझी आई, ती मुलगी कळवळीनं बोलली. बाळा, त्यांना अटॅक आलाय, तुझ्या घरच्यांना बोलावून घे आणि हे मेडिकल. नर्सने एक चिठ्ठी त्यांच्या हातात दिली आणि ती आतमध्ये गेली. ती मुलगी पळतच मेडिकलवर गेली. दादा, हे घ्या, अर्जंट आहे, ती मुलगी मेडिकलवरच्या व्यक्तीला बोलली. 27,000 झाले ताई, मेडिकलवरची मुलगी म्हणाली. काय? माझ्याकडे एवढेच आहेत. तिनं तिच्या पर्समधून काही चुरगाळलेल्या नोटा बाहेर काढल्या,
काही 200च्या, काही 500च्या, जेमतेम 2 ते 2,500 रुपये असतील. काही हरकत नाही, नंतर द्या. मी तुमचं नाव आणि फोन नंबर लिहून ठेवतो. नंतर द्यायलाही माझ्याकडे एवढे पैसे नाहीत, ती मुलगी डोळ्यात पाणी आणून म्हणाली. सॉरी दीदी, पैशांशिवाय ही औषधं नाही ना मी देऊ शकत तुम्हाला. प्लीज दादा, माझ्या आईला हार्ट अटॅक आलाय, ती मुलगी गयावया करत म्हणाली. ताई, मीही इथे नोकर आहे, तो मुलगा हताश होऊन बोलला. किती झाले? पाठीमागून गाथाचा आवाज आला. 27,000. स्कॅनर? मग त्या मुलानं स्कॅनर समोर केला आणि गाथानं त्याला पैसे पाठवले. आले, तो मुलगा बोलला. थँक्यू ताई, ती मुलगी डोळे पुसत बोलली. त्या बाईंवरती अर्धा तास उपचार सुरू होते आणि त्यानंतर देवांश वॉर्डच्या बाहेर आला. वॉर्ड बाहेर ती मुलगी, गाथा आणि आशू बसून होत्या. साहेब, माझी आई ठीक आहेत, त्यांना दम्याचा त्रास आहे का? माहीत नाही, पण कधी कधी श्वास घेताना तिला त्रास होतो, ती मुलगी बोलली. ठीक आहे, तुझ्या फॅमिली मेंबर्सना बोलाव, मी बोलतो त्यांच्याशी, असं म्हणून देव त्याच्या केबिनमध्ये निघून गेला. तेवढ्यात नर्स बाहेर आली. माझी आई ठीक आहेत, त्यांना कुठे शिफ्ट करायचं? म्हणजे त्यांना काही दिवस ॲडमिट करावं लागेल. तुम्हाला सेपरेट रूम हवी की जनरल वॉर्ड? काय, ॲडमिट करावं लागेल? ती मुलगी घाबरून बोलली. हो, त्यांना ब्लॉकेजेस आहेत, डॉक्टर सांगतील तुम्हाला. नर्स, सेपरेट रूम द्या त्यांना, गाथा बोलली. ओके, असं म्हणून नर्स निघून गेली. ताई, ती मुलगी रडत बोलली. घाबरू नकोस बाळा, आम्ही आहोत ना, तू डॉक्टरांना भेट, ते काय म्हणतात ते पहा. मला भीती वाटते. अगं असं काय करतेस, तुला त्यांच्याशी बोलावं लागेल ना. तुम्ही येणार का माझ्यासोबत? मी? गाथा मोठे डोळे करून बोलली. चला ना, मला फार भीती वाटते. ती मुलगी गाथाचा हात पकडून रडत बोलली आणि गाथाने आशूकडे पाहिलं. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता ते दोघे पुन्हा एकमेकांसमोर येत आहेत. पाहूयात पुढे काय होते ते. तर मग मित्रांनो, भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडत असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.